नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार. संपर्कात गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. थोडे पुढे आपण प्रत्येक पॅरामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू. आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता. तुम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व पॅरामीटर्सचा अधिक बारकाईने अभ्यास करू शकता. आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू. फोर्स इंक टिकर KFRC. हे पुनरावलोकन 19 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी फोर्स इंक उपवर्गातील आहे. ऑथर्स स्टाफ 34 कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात. आम्ही व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णयांवर विचार करू. विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. 10 पैकी 5.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 0.8 गुण. जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे US मार्केटमध्ये आम्ही पाहू एकूण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग 1.8 पॉइंट्स आहे. कंपनीसाठी 5.5 रेटिंग विरुद्ध फोर्स इंक. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. फोर्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही पाहतो की 12 महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स फोर्स इंक वजा 50.2% ची गतिशीलता दर्शविली. 9.4% उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध. संस्थेचे बाजार भांडवल फोर्स इंक $0.59 अब्ज इतकी आहे. $216 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. कंपनीचे पुस्तक मूल्य $0.13 अब्ज आहे. ताळेबंद भांडवल $30 अब्जसह उपश्रेणी 0.5 अब्ज किमतीची आहे. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. शेअर फोर्स इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 0.276% आहे. पुस्तक मूल्य 0.445% आहे. बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. संस्थेचे कर्ज दायित्व 0.086 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या 64% आहे. कंपनीच्या कर्ज पातळीसाठी परिणाम टोल 0 गुण. कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर 13.6 आहे. 41.9 च्या उपवर्गासाठी सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $44 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित नफा $46 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचे किंमत ते विक्री गुणोत्तर 0.4 आहे. उपवर्गातील सरासरी 2.3 आहे. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $1,360 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तात्पुरते $1,440 दशलक्ष आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. विक्री मार्जिन 3.2% आहे. उपवर्गासाठी सरासरी 5.5%. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 1.727% आहे. जे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 526% जास्त आहे.
कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $61,000 आहे. उपश्रेणीसाठी ते $384,000 आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण $4,500 आहे. उपवर्गातील सरासरी $2,000 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचा प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल $1,40,000 आहे. उपश्रेणीमध्ये $167,000. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 6.4% होते. उपवर्गासाठी सरासरी 2.8%. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 32% पातळी दाखवते. फोर्स इंक. तर उपवर्गासाठी ही पातळी 47% आहे. कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे $32.1 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $47.76 आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. विश्लेषणावर आधारित फोर्स इंक. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. पुढील निर्णय घेण्यात आला. प्रति शेअर $32 वर खरेदी. व्यापार उघडा. कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीत बदल झाल्यामुळे ऑर्डर उघडली आहे. संस्थेचे मूल्यांकन पद्धतींवर आधारित होते. किंमतीचा निर्देशांक 36.85 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 27.15 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 18 सप्टेंबर 2025 रोजीच्या सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर ATEC एक काउंटरवेलिंग विक्री ऑर्डर आहे. शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ असेल किंवा तो चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला असेल. ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक. विरुद्ध ऑर्डर शेवटच्या किंमतीला बंद आहे. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स.